ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। तर एकंदरीत कशा पद्धतीने पेन्शनचा लाभ घ्यायचा आहे, कशा पद्धतीने या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो, तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। फक्त तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे। मग तुमचं वय 65 वर्ष असू द्या किंवा 70 वर्ष असू द्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू द्या, तरी पण तुम्हाला या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की या 3000 रुपयांच्या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कोणी हा अर्ज करायचा आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून सरकारकडे मागणी केली जात होते की तुम्ही म्हणत होतात की बघा, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना अशा पद्धतीची योजना तुम्ही सुरू केलेल्या आहेत। राज्यातील ज्यांना चालायला येत नाही, अपंगांसाठी, निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली। फक्त आमचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे, मग आमच्यासाठी काय योजना सुरू केलेली नाही, तर अशा पद्धतीने सरकारकडे भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी विनंती केलेली होती। तर या विनंतीचा मान राखून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे। याची अंमलबजावणी आजपासून होत आहे। तर एकंदरीत हे अर्ज कुठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत याची माहिती आपण देणार आहोत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वयोमानानुसार चालण्यामध्ये अडथळा येत असतो, डोळ्यांना कमी दिसत असतं, विविध आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागत असते, काही ज्येष्ठ नागरिकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त असतात। तर याचाच विचार करून आणि सरकारला सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय ठरत आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तू मिळत आहेत। तर एकंदरीत या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते की आमच्यासाठी काहीतरी योजना सुरू करा। भरपूर ज्येष्ठ नागरिक सरकारकडे पत्र पाठवत होते, परंतु सरकारकडे निधीची कमतरता होते, सरकारला दुसऱ्या योजना सुद्धा सुरू ठेवायच्या होत्या। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी त्यावेळेस कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती आणि कोणत्याही वस्तू देण्याचा निर्णय सुद्धा झालेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केलेली होती। तर सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीला आता प्रतिसाद मिळालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून क्रांतिकारी निर्णय सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना वेळ न घालवता डायरेक्ट आपण अर्ज कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, किती तारखेपर्यंत करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला फक्त या ठिकाणी 3000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही, तर यासोबत तुम्हाला 10 वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत। या 10 वस्तू तुम्हाला फायद्याच्या आहेत, म्हणजेच तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला या 10 वस्तूंची आवश्यकता असते। भरपूर ज्येष्ठ नागरिक वयोमानानुसार आजारांनी त्रस्त
त्रासतात. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना चष्मे लागलेले आहेत. भरपूर ज्येष्ठ नागरिक आजारी असतात. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना बीपी आणि शुगर अशा प्रकारचे आजार आहेत. तर याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबत आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यामध्ये विविध योजना सुरू आहे. त्यातच आता नवीन भर टाकणारी सर्वात मोठी आणि उपयोगी ठरणारी योजना सुरू होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक मोदी साहेबांचा, फडणवीस साहेबांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक करत आहेत. बघा ज्येष्ठ नागरिकांनो, एकंदरीत ही पेन्शन कोणती आहे, याच्यासाठी कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, या ज्येष्ठ नागरिकांनो या योजनेचा अर्ज कसा, कुठे, कधीपर्यंत करायचा आहे, पात्रता काय काय आहेत, कोणी अर्ज करावा, कोणी अर्ज करू नये, याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला की काय होतं की फायदा होत असतो. बघा, विचार करायला गेला तर खेड्यापाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, परंतु खेड्यापाड्यापर्यंत ही माहिती न पोहोचत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक अर्ज करत नाहीत आणि त्यांना याचा लाभ मिळत नाही. परंतु शहरामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते या योजनेअंतर्गत अर्ज करत असतात आणि याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतात. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देत आहे. फक्त तुमचं वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून ग्राह्य धरले जाणारे असायला पाहिजे, तरच हा लाभ तुम्हाला मिळत आहे. म्हणजेच या योजनेसाठी आणि या 10 वस्तूंसाठी पात्रता पण आहेत. त्या पात्रता आपण सविस्तर पाहणार आहोत. पात्रता पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचत राहणार आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते की आमच्यासाठी कधीपासून योजना सुरू होईल. तर अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. अखेर तुमच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणती जरी योजना सुरू करायची म्हटली तरी पण अडचण येत नाही, कारण केंद्र सरकार राज्य सरकारला लगेच निधी पाठवता. बघा, जर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीची सत्ता असते तर थोडाफार अंतर पडलं असतं. परंतु केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी साहेब आहेत. मोदी साहेब मोठमोठे निर्णय घेत आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांचंच म्हणजेच बीजेपीचं सरकार असल्यामुळे हा क्रांतिकारक निर्णय सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरत आहे. बघा, विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महिलांचा विचार केला, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचा विचार केला, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अपंग निराधारांचा विचार केला. आता फक्त ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणं बाकी राहिलेलं होता. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांचा विचार सुद्धा करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना क्रांतिकारक निर्णयांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात येत आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांनो काय होत होता की भरपूर ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुले हे ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नव्हते. त्यामुळे काय होत होतं की मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या क्रांतिकारक निर्णयामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी आणि या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो. अर्ज कुठे, कसा, कधीपर्यंत करायचा आहे याची माहिती सुद्धा लगेच देतो. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहू नका. अर्धवट माहिती पाहिली की तुमचा तोटा होऊ शकतो, परंतु पूर्ण माहिती पाहिली की तुम्हाला सर्व गोष्टी समजत असतात. बघा, राज्यामध्ये विचार केला तर प्रत्येक घरामध्ये एका तरी व्यक्तीचे वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रत्येक घरामध्ये जर हे पैसे घ्यायचे असतील तर प्रत्येकाने अर्ज करणे आवश्यक असतं. परंतु हा अर्ज कुठे करायचा असतो हे कोणाला माहिती नसतं. काहींना माहिती असतं, काहींना माहिती नसतं. त्यामुळे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. परंतु या ठिकाणी आता आपण त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो. बघा, या 10 वस्तू तुमच्या फायद्याच्या आहेत. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला या 10 वस्तूंच्या गरजा आहेत. दैनंदिन जीवनामध्ये 10 वस्तूंची गरज असल्यामुळे आणि या ठिकाणी तुमचा फायदाच होत आहे. परंतु विचार करायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्यासाठी योजना सुरू होईल अशा पद्धतीच्या बातम्या
बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागून ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखर योजना सुरू होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना ठरत आहे. तरी या योजनेचं नाव काय आहे, कसा अर्ज करायचा आहे, त्याविषयी आता माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहत चला. परंतु या ठिकाणी सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल, 3,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचे असतील, तर काही पात्रतांमध्ये, काही अटींमध्ये आणि काही नियमांमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत. कारण प्रत्येक योजनेमध्ये पात्रता 100% लावले जात असतात, नियम लावले जात असतात, अटी शर्ती लागू होत असतात. आणि जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटींमध्ये बसलात तरच तुम्हाला हा लाभ मिळत असतो. तर सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी पात्र आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, हे तुम्ही सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमचं वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे. दुसरी पात्रता बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. त्याच्यानंतरची पुढची पात्रता, तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर रेशन कार्ड हरवलेलं असेल, रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल, तर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा फायदा होणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुढची पात्रता बघा, घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कार्यरत नसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता ज्येष्ठ नागरिकांना बघा, सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती पेन्शनधारक रिटायर असेल तर हा लाभ मिळणार नाही. तर बघा, या झाल्या पात्रता. आता तुम्हाला 10 वस्तू आणि ही जी 3,000 रुपयांची पेन्शन आहे तर ती कोणाला मिळणार, कशी मिळणार, याची माहिती सुद्धा देत आहे. तर बघा, या वस्तूंची यादी वाचून दाखवतो. बघा, या 10 वस्तू तुमच्या फायद्याच्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो. या 10 वस्तूंचा लाभ तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये घेतला पाहिजे. तर या 10 वस्तूंची यादी सविस्तर वाचून दाखवतो. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला पेन्शन मिळणार. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला मोफत उपचार मिळणार. यानंतर पुढची म्हणजे तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक तुम्ही आहात, यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरती 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही मोडत असाल तर त्या रेशनवरती पैसे तुम्हाला देण्यात येणार. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो चौथी वस्तू म्हणजे बघा, जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल, डोळ्यांना कमी दिसत असेल तर तुमचे मोफत तपासणी केली जाणार, तुम्हाला मोफत चष्मे वाटले जाणार. यानंतर पुढची वस्तू म्हणजेच 5वी वस्तू, तुम्हाला जर तुमच्या गावावरून दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रभर कुठे जरी जायचं असेल तरी पण तुमच्याकडून या ठिकाणी अर्धे पैसे घेतले जातील. काही ठिकाणी वय जास्त असल्यानंतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही. यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांनो वयोमानानुसार तुम्हाला काय होत असतं की कुठेही फिरता येत नसतं, त्यामुळे सरकारने तुमच्यासाठी तीर्थदर्शन योजना सुरू केलेली होती. तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी सर्व देवी देवस्थान करता येणार आहेत. बघा, अडचणीच्या काळामध्ये हे आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. यानंतर 6वी वस्तू अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, 6वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जर BP, शुगर असेल किंवा वेगवेगळे मोठमोठे गंभीर आजार झालेले असतील तर त्यावरती तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मंजूर करून देण्यात येणार आहे. तुम्हाला पैसे भरण्याची गरज भासणार नाही. यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला बँकेमध्ये पैसे काढायचे असतील, बँकेमध्ये पैसे टाकायचे असतील तर तुम्हाला बँकेमध्ये आरक्षित खुर्च्या, सरकारी कार्यालयामध्ये आरक्षित खुर्च्या. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला विविध योजनांचा लाभ, यामध्ये शेळी पालनापासून ते घरापर्यंत सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर एकंदरीत अशा भरपूर तुम्हाला वस्तू देण्यात येणार आहेत. आता आपण त्या योजनेच्या संदर्भात माहिती देऊयात. बघा, पात्रता सांगितली. बघा, ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला माहिती असेल, मागच्या काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु कालांतराने सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे या योजनेला पूर्णविराम देण्यात आलेला होता. परंतु मागच्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू होते की ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो सरकारकडून अधिकृतपणे अजून माहिती न आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना संभ्रम निर्माण झालेला आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांनो सरकारच्या माध्यमातून लवकरच 3,000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंपैकी काही वस्तू सध्याच्या स्थितीला मिळत आहेत. वरून
उर्वरित वस्तू सुद्धा मिळतील अशी माहिती मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने जशी निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्याच पद्धतीने परत एकदा सरकार ज्येष्ठ नागरिकांची मुख्यमंत्री वयोश्री योजना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये मिळवून देणारी योजना सुरू करण्याच्या तयारीत असल्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। लवकरच यावरती निर्णय घेण्यात येईल। निर्णय घेतला, GR काढला की लगेच आपला व्हिडिओ येणार आहे। तोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यायचं आहे। महत्त्वाचे ST चे सुद्धा NCMC कार्ड आहे ते काढून घ्या, जेणेकरून तोपर्यंत तुम्हाला फायदा होत राहील। दवाखान्यांमध्ये खर्चासाठी पैसे मिळत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे।